तुमचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबुटकर. काल रात्री 12 नंतर बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळं बीड शहरातील अनेक रस्त्यांना नद्यासारखं स्वरूप पाहायला मिळते. माझ्या पाठीमागं पाहायला गेलं तर ते आहे दांडेनगर परिसर. या ठिकाणी असंख्य वस्त्या आहेत, असंख्य गल्ल्या आहेत, असंख्य या ठिकाणी काही रस्ते आहेत, कॉलन्या आहेत, त्या अक्षरशः पाण्यामध्ये गेलेल्या पाहायला मिळतात. या ठिकाणचे नागरिक आहेत संतप्त झालेले आहेत. नागरिकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करत या ठिकाणी नगरपालिका प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, त्याबरोबर महाराष्ट्र शासन असेल यांचा जाहीर निषेध करतायत. कारण या लोकांच्या मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. या ठिकाणचे जे काही नागरिक आहेत ते प्रत्येक कामात असतील किंवा शासकीय नोकरीला आहेत, त्याबरोबर शाळेकरी विद्यार्थी आहेत, सकाळपासून शाळेमध्ये गेले नाहीत कारण गुडघ्या इतकं कमरे इतकं या रस्त्याला पाणी सध्या तरी वाहत आहे. त्यामुळं शासन प्रशासनानं योग्य दक्षता घेऊन या ठिकाणची जी अडचण आहे ती तात्काळ सोडावी. म्हणजे पाठीमागं पाहिलं गेलं तर अनेक वाहनं आहेत, वाहनं असे अडकून पडलेले आहेत कारण पाण्यामुळं जाता येत नाही. त्यामुळं प्रत्येकाला अडचणी निर्माण झाल्या. शाळकरी मुलं असतील, कर्मचारी असतील, त्यांना प्रत्येकाला अडचण येताना या ठिकाणी पाहायला मिळते. दांडेनगरमधील 60 फूट रस्ता, दांडेनगरमधील मुख्य नाला, हा 60 फुटी रस्ता, पाण्याचा प्रश्न आमचा. नक्कीच आता पाण्यामध्ये आंदोलन करायची वेळ आम्हाला या प्रशासनाने, धम्म प्रशासनाने आणलेली. कारण आम्ही वेळोवेळी जवळपास 2018 पासून या रस्त्याचं उद्घाटन, मी पहिल्यापासून सांगतो, या रस्त्याचं उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सर्व बीड शहराचे ज्यावेळेस उद्घाटन झाले होते त्यात हा 60 फुटी रस्ता मंजूर करण्यात आला होता. याचं त्यावेळेस छत्रपती संभाजी क्रीडा संकुल येथे ऑनलाईन नारळ फोडून या रस्त्याचं उद्घाटन केलेलं होतं. तेव्हापासून हा रस्ता मंजूर आहे, पण आत्तापर्यंत हा रस्ता पूर्ण झालेला नाही. तुम्ही जर पाहिलं तर हा 60 फुटी रस्ता आहे, पण जर इथं जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर हा फक्त 20 फूट झालेला आहे. नाल्याचं काम पूर्ण झालेलं आहे, रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. त्यामुळं जे पावसाचं वरून येणारं पाणी आहे ते आज या भागातील नागरिकांच्या घरात घुसत आहे. तुम्ही जर पाहिलं तर इकडं पूर्ण रस्त्यावर पाणी गेलेलं आहे, घरात लोकांच्या जात आहे. यामुळे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आजच नाही, जवळपास ज्यावेळेस ही पाऊस येतो तेव्हा घराच्या बाहेर निघता येत नाही, ना शाळेत जाता येत नाही, ना ट्युशन राहते, कोणताही काही करता येतं. तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला सांगतो, जर हा पावसाने बिंदुसराला पाणी कमी असेल पण या भागात पाणी जास्त झालेलं आहे, म्हणजे या प्रशासनाने या भागाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि सर्व या भागात राहणारा सुशिक्षित वर्ग आहे, सगळ्यांनी वेळोवेळी निवेदन देऊन आंदोलन करण्याची भूमिका घेऊन देखील या प्रशासनाला जाग येत नाही. आज आमच्या भागातील मुलं असो, महिला असो, यांना घराच्या बाहेर निघता येत नाही. बरेच जण तर नोकरदार आहेत, त्यांना सुद्धा या आज नोकरीला जाणं अवघड झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता ही परिस्थिती अशी या प्रशासनामुळे आमच्यावर आलेली आहे. आणि आम्हाला पाण्यात बसण्याची वेळ या प्रशासनाने आज आमच्यावर आलेली आहे. याचं रस्त्याला बजेट मंजूर असून देखील काहीही रस्ता पूर्ण झालेला नाही. तरी आमची या सरकारला मागणी आहे की तुम्ही आमच्या रस्ता आणि हा नाला लवकरात लवकर पूर्ण करून द्यावं, एवढीच आमची या सरकारला आज मागणी.